तर इथे आत्ताच पहाटेच्या 3:30चा अलाराम झालेला आहे आणि वार आहे शनिवार, तारीख आहे 11. तर आता इथे आले आहे मी फ्रेश होण्यासाठी. तर उठल्या-उठल्या अगोदर मी डायरेक्टली उठून उभा राहत नाही. तर उठल्या-उठल्या अगोदर मी थोड्या वेळ 5 मिनिटं का होईना बसते आणि झोपेतून उठल्या-उठल्या ना डायरेक्टली उभं राहायचं नसतं. त्यामुळं ना 5 मिनिटं मी बसून राहते एका ठिकाणी आणि त्यानंतर मग इथे आले आहे फ्रेश होण्यासाठी. तसं तर मला पहाटेच्या 5 वाजेपर्यंत टिफिन तयार करायचा असतो. त्यामुळं ना मग मी 4ला उठली तरीसुद्धा चालतं. टिफिन वेळेवरती तयार होऊ शकतो. पण ना 3:30ला म्हणजे मी अर्धा तास अगोदर उठते. कारण त्यामुळं ना माझ्या स्वतःसाठी पण थोडासा वेळ भेटतो मला. त्यामुळं अर्धा तास मी अगोदर उठते. आणि जर 4ला उठले ना, मग माझ्यासाठी वेळच भेटत नाही. मग करेक्ट लगेच 4ला मग स्वयंपाकाला स्टार्ट करावं लागतं. तर आता इथे आली आहे मी, ब्रश केला आहे, फेस वॉश केला आहे आणि फेस वॉश, ब्रश केल्याच्यानंतर ना झोप जाते. तर तसं तर पहाटे-पहाटे फेस वॉश वगैरे लावायचा नसतो, पण इथे ना भरपूर झोप येत असते. मध्यरात्रीचा टायमिंग असतो. त्यामुळं ना मग फेस वॉश लावून जर चेहरा धुतला ना, तर मग जरा फ्रेश वाटतं. आणि रोजचंच ना मी जेव्हा स्वयंपाकाची सुरुवात करत असते पहाटेच्या सुमारास, तेव्हा सगळ्यात अगोदर ना मी जो किचनचा बाल्कनीचा डोर आहे तो ओपन करते आणि थोडा वेळ म्हणजे फक्त 5 मिनिटासाठी बाल्कनीमध्ये उभं राहते. ज्यामुळं ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळत असते. म्हणजे ना पहाटेचं शांत वातावरण आणि थंडगार हवा, फ्रेश वातावरण एकदम वाटतं ना, त्यामुळं ना जो काही आळस असतो तो सुद्धा निघून जातो. जे काही निगेटिव्हिटी वगैरे थोडीफार असते, तर ती सुद्धा निघून जाते आणि एक म्हणजे ताजंतवानं असं वातावरण निर्माण होतं. तर 5 मिनिटं मी बाहेर बाल्कनीत उभा राहिले आणि त्यानंतरनं आली किचनमध्ये आणि किचनला ना पूर्ण म्हणजे किचन काउंटर, गॅस स्टोव्ह पूर्ण ना ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर आता डायरेक्टली केली आहे स्वयंपाकाची सुरुवात. आणि आज ना मी भाजीमध्ये सुकट बनवणार आहे. तर सुकट आणि ज्वारीच्या भाकरी. तर बऱ्याच दिवसाच्या नंतर आज सुकट बनवणार आहे. तर कालच संध्याकाळी येताना साहेबांनी घेऊन आले होते सुकट. त्यामुळं आता बनवणार आहे ते. आणि सुकट बनवताना ना थोडीशी मुगीची डाळ ॲड करावीच लागते. नुसतं सुकट बनवलं ना तर ते त्यांना आवडत नाही. त्यामुळं थोडीशी इथे मुगीची डाळ मी वाटीमध्ये भिजायला ठेवते. आणि मुगीची डाळ जास्ती वेळ भिजवायची काही गरज नाही. फक्त एक 10 मिनिटासाठी जरी भिजवली तरी बस होतं. कारण मुगीची डाळ शिजायला पण जास्ती वेळ लागत नाही. तर आता तोपर्यंत इथे मी सुकट ना साफ करून घेते. मेन तर हे प्रॉब्लेम असतो सुकटची भाजी बनवायला एवढं काही हे नसतं. पण सुकटमध्ये ना बारीक-बारीक काही खडे वगैरे, काही रेती वगैरे असं काही असू शकतं. त्यामुळं थोडंसं एखादा खडा जर दाताखाली लागला ना, तर ते चांगलं नाही वाटत आपल्याला. त्यामुळं ना एकदम म्हणजे वेळ काढून हे सगळं नीट करून घेते मी. म्हणजे एकही काही बारीक-सारीकसुद्धा खडा जाऊ नये याची म्हणजे हे करते. आणि पाकडून घेतलं, निवडून घेतलं सगळं आणि त्यानंतर आता इथे फोडणी द्यायला सुरुवात करणार आहे. आणि सुकटला फोडणी द्यायच्या अगोदर इथे मी थोडंसं पाणी गरम करून घेते. कारण की ना मला तहान लागली होती आता आणि थंड पाणी पिण्यापेक्षा म्हटलं गरम पाणीच करून प्यावं आणि नंतर मग साहेबांना नंतर दुसरं पाणी गरम करून देईन. आणि पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर इथे एक मच्छरची अगरबत्ती पण लावून घेतली. ज्यामुळं म्हणजे आता बाल्कनीचा डोअर तर ओपन करावाच लागतो कारण की गॅस स्टोव्ह चालू आहे. आणि डोर ओपन केला की लगेच बारीक-बारीक मच्छर यायला चालू होतं. त्यामुळे ना अगरबत्ती लावून घेतली. त्यानंतर सुक्कट जे होतं त्याला लालसर असं भाजून घेतलं आणि म्हणजे मीडियम गॅस फ्लेमवरती त्याला लालसर असं भाजून घेतलं. ज्यामुळं ना त्याला असं म्हणजे चव चांगली लागते सुकटची त्याला व्यवस्थित भाजलं तर. आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो एवढंच फक्त टाकायचं आहे, दुसरं काही टाकायचं नाही.
आणि कांदे इथे ना मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते. सुकटमध्ये किंवा अंड्याच्या भुर्जीमध्ये जेवढा कांदा असेल तेवढा साहेबांना आवडतो. त्यामुळे ना मग मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. आणि आता ही भाजी जी आहे ती फक्त त्यांच्या एकट्यासाठीच बनवणार आहे, कारण की आम्हाला नंतरनं नाश्त्याला वगैरे बनवायचं आहे. पण सुकट तसं तर फारसं आम्हाला जास्त आवडत नाही. कधी खाल्लं तर खाते, पण एवढं काही आवडत नाही. त्यामुळे ना फक्त त्यांच्यासाठीच मी बनवणार आहे. ते 2 भाकरी आणि थोडंसं सुकट. आणि बाकी वैभव दादाला तर अजिबात सुकट आवडत नाही. ताईला पण नाही आवडत. त्यामुळे मग प्रश्नच येत नाही आमच्यासाठी बनवायचं. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा टोमॅटो मऊ झाला की मग त्यामध्ये हे पावडरचे मसाले टाकायचे आहेत. तर घरगुती काळं तिखट यामध्येच सगळे मसाले येतात. म्हणजे काळं तिखट टाकलं ना मग दुसरे मसाले टाकायची गरज नाही. पण थोडं थोडं मी टाकून घेतले, म्हणजे पाव चमचे मी धना पावडर, पाव चमचे जिरे पावडर पण टाकून घेतलं. कारण मसाल्याचा डबा उघडला की समोरच ते जे काही पावडरचे मसाले दिसतात ते टाकतच असते मी. तर आता पावडरचे मसाले टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी ही भिजवलेली मुगाची डाळ ॲड केली आणि थोडंसं पाणी होतं त्यामध्ये. तर आता हे जे भाजलेलं आणि निवडून ठेवलेलं व्यवस्थित सुकट आहे ना, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित असं यांना एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. तसं तर मुगाची डाळ शिजायला पण जास्ती पाणी नाही लागत आणि सुकट शिजायला पण जास्ती पाणी नाही लागत. त्यामुळं ना मी अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलं आणि ते शिजायला ठेवलं ते. तर आता सुकट तिकडे एका साईडला ठेवून दिलं मी. आणि त्यानंतर आता इथे पटकन भाकरी बनवून घ्याव्या म्हणून मी इथे एका साईडला, म्हणजे जे कॉर्नरचा गॅस स्टोव आहे ना तिथे भाकरी बनवायला थोडंसं सोयीस्कर होतं. त्यामुळं मग मी कढई जी आहे ती इकडे ठेवून घेतली. आणि त्यानंतर ना हे ज्वारीचं पीठ जे आहे ना त्यामध्ये मी एक मापाची वाटी ठेवलेली आहे. जी 1 वाटी पीठ घेतलं ना तर त्याच्यामध्ये बरोबर 2 भाकरी तयार होतात. त्या म्हणजे जास्ती पण नाही आणि कमी पण नाही, बरोबर 2 भाकरीच तयार होतात. तर मी ती मापासाठी तिथे वाटी ठेवलेली आहे. तर आता पटकन मी भाकरी बनवून घेते. आणि आता मी भाकरी बनवायला सुरुवात केलीच होती, तेवढ्यातच साहेबांची अंघोळ झाली आणि ते फ्रेश झाल्याच्या नंतरनं डायरेक्टली गरम पाणी पित असतात लिंबू टाकून. तर त्यांच्यासाठी गरम पाणी वगैरे करून दिलं आणि त्यानंतर मग इथे 2 भाकरी उरकून घेतल्या. आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल एक फ्रीजमध्ये ठेवली आणि एक त्यांना दिली. कामाला जाताना ते घेऊन जातात बाटली वगैरे. त्यांचा डबा तयार करून दिला आणि त्यानंतर आता साहेब निघालेत त्यांच्या जॉबवरती. तर निघताना ना वैभवदादाला आणि साहेबांना सवय आहे ते परफ्यूम लावायची. पण आजकाल मला परफ्यूमचा वास थोडासुद्धा सहन होत नाही. त्यामुळं ना मग मी इथे दरवाजातच उभं राहिले होते. पटकन तिकडे लांब जा आणि ते परफ्यूम तुम्हाला मारायचं ते मारा आणि पटकन मला बॉटल आणून द्या, असं म्हणून मी इथे दरवाजातच थांबली होती. कारण थोडासा सुद्धा वास आला ना तर मला एकदम डोकं दुखायला चालू होतं आणि त्यामुळं ना मग ताप आल्यासारखं पण होतं. म्हणजे आजारी पडायचंच वेळ येते मला परफ्यूमचा वास आल्यावरती. त्यामुळं ना मग मी लांबच राहते त्या परफ्यूमपासून. तर आता इथे साहेब चाललेत त्यांच्या जॉबला आणि मी आली इथे बाल्कनीमध्ये पुन्हा. आणि त्यानंतर एक 10 मिनटं फक्त फोनवरती बोलणं झालं आणि त्यानंतर ना मी इथे किचनमध्ये आले. आता साहेबांचा डबा तयार करून दिला, तर आता वैभवदादाच्या डब्याची तयारी करायची आहे. त्यामुळं मग किचनमध्ये आली आणि बटाटे उकडायला ठेवलेले आहेत, कारण मला बटाट्याचं ब्रेड सँडविच बनवायचं आहे. तर इथे 5:35 झालेत, म्हणजे थोड्या वेळात मी टायमिंग चेक करत असते की टायमिंगमध्ये सगळं काम झालं पाहिजे. त्यामुळं सगळं किचन ओटा स्वच्छ पुसून घेतला, बटाटे उकडायला ठेवले आणि त्याचबरोबर इथे थोडासा चहा बनवून घेतला, कारण की थोडंसं आळस आल्यासारखा झालाच होता. तर त्यामुळं ना थोडंसं इथे अर्धा कप मी काळा चहा बनवला आणि पिला. त्यानंतर मग करायची आहे आता पुन्हा दुसऱ्या डब्याची तयारी.
तर आता बटाटे उकडतायत तोपर्यंत इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे. कारण की सँडविचमध्ये ते टोमॅटो आणि कांदा पण गोल चिरून पण टाकता येतं, पण ते म्हणजे ना असं बारीक बारीक चिरून टाकलं ना तर मग ते बटाट्यामध्ये मिक्स करून टाकलं तर मग ते म्हणजे असं वेगळं वाटत नाही. एकत्र सगळं करून टाकलं ना छान वाटतं ते. त्यामुळे आता इथे मी चॉपरमध्ये हे कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे. आणि कुकरची शिट्टी ना हे मोठ्या कुकरची शिट्टी आहे, त्यामुळं ना ते आपोआप होत नाही आणि त्यामुळं ना त्याला हाताने असं उचलून ती शिट्टी करावी लागते. त्यामुळे ते 2 शिट्ट्या तर झालेल्या आहेत आणि आता तोपर्यंत मी इथे कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेते. आणि छोट्या कुकरची जी शिट्टी आहे ना, ती ॲक्च्युली हरवली आहे. म्हणजे अनुताईने ना चुकून ती डस्टबिनमध्ये, कचऱ्यामध्ये मिक्स करून फेकून दिली वाटतं. तर त्यामुळंच आता इथे मोठ्या कुकरची शिट्टी लावत असते मी आणि त्यामुळं ना ते हातानेच उचलून शिट्टी करावी लागत असते. तर मी टायमिंग बघूनच ते हे करत असते. म्हणजे कुकर लावला की एक 10 मिनिटामध्ये शिट्टी झालीच पाहिजे, असा टायमिंग मी लावत असते. तर आता इथे कांदे कापले आणि कोथिंबीर निवडून घेतली, तर तो जो कचरा होता ना, तर तो फेकायला मी इथे आले. पण इथे ना म्हणजे डस्टबिनला हे गार्बेज लावायचं माझ्या लक्षात नव्हतं. तर उठल्या अगोदर मी हे काम करत असते. तर आता लक्षात नव्हतं म्हणून मी आता इथे डस्टबिनला गार्बेज लावून घेते. तर रोज रात्री आम्ही जेव्हा शतपावली करायला जात असतो ना, तेव्हा सोबत कचरा घेऊन जातो, फेकतो. आणि डस्टबिन जी आहे ती धुवून इथे बाल्कनीमध्ये रात्रभर ठेवत असते सुकायला. आणि सकाळी उठलं की मग आपल्याला यूज करायला भेटतं, म्हणजे सुकी आणि स्वच्छ डस्टबिन यूज करायला भेटते याच्यातून. आणि डस्टबिनमध्ये जेव्हा कचरा असतो ना, तेव्हा मी डस्टबिन अजिबात बाल्कनीमध्ये ठेवत नाही. कारण की एखाद्या वेळेस जर डस्टबिन बाल्कनीमध्ये ठेवली आणि त्यामध्ये जर कचरा असला, तर मग मात्र उंदीर, घूस हे सुद्धा येतात. म्हणजे आता आमचे म्हणजे आजूबाजू म्हणजे शेजारचे जे आहेत ना, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की आमच्या बाल्कनीमध्ये उंदीर येतो म्हणून सांगितलं होतं. पण तिथं हे कळालं की ते ना डस्टबिन बाहेर ठेवतात बाल्कनीत आणि डस्टबिन ठेवल्यामुळंच तिथे उंदीर येतो. बाकी आमच्या इकडे उंदीर येत नाही, कारण की मी जरासुद्धा बाहेर कचरा ठेवू देत नाही. म्हणजे हे आपलं डस्टबिन जे आहे ते किचनच्या खाली, वॉश बेसिनच्या खालीच ठेवून देते. फक्त धुतल्याच्या नंतरच मी फक्त बाल्कनीमध्ये ठेवत असते बाहेर. तर आता इथे 6 वाजलेले आहेत आणि वैभवदादा पण उठलेला आहे. तर उठून तो पण थोड्या वेळ बसत असतो आणि अन्नूताईला पण मी आवाज देऊन उठवलं आणि तिला आतमध्ये झोपायला पाठवलं. कारण की आता बटाटे शिजत आहेत, म्हणजे त्याला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत म्हणलं की जेवढी होतात तेवढी कामं पटापट आवरून घ्यावी, म्हणजे टाईम वेस्ट घालवायचा नाही. तर त्या टायमामध्ये मी अंथरुणं पांघरुणं पण फोल्ड करून ठेवून दिली. आणि त्यानंतर आता इथे टेबलवरती बघा सकाळी सकाळी सगळ्यांच्या घरीच ते असतं चार्जर, वायर सगळे. तर जे चार्जर नाही लागणारं ते मी गुंडाळून आतमध्ये ठेवून दिलं आणि आता पटकन मी झाडू मारून घेते पूर्ण घराला. म्हणजे बटाटे शिजतात तोपर्यंतच ही कामं चालू होती माझी. आणि इथे ना सकाळच्या टायमामध्ये हे आपला दरवाजा जो आहे मेन, तो उघडला ना तर एवढी गार हवा येते छान एकदम. कारण की बाल्कनीतून जी येणारी हवा असते ना, ती दरवाजातून बाहेर जाते किंवा दरवाजातून येणारी हवा बाल्कनीतून बाहेर जाते. त्यामुळं ना हवा खेळती राहते आणि खूप छान वाटतं, फ्रेश वातावरण वाटतं सकाळी सकाळी दरवाजा उघडल्यावरती. पण आता सध्या तर आमच्या शेजारचे लोकं नाही आहेत इथे राहायला, त्यामुळं उघडा ठेवू शकतो दरवाजा थोड्या वेळासाठी का होईना. पण जेव्हा येतील ते राहायला तेव्हा मग बंदच करावा लागेल. तर इथलं ना वातावरण जे आहे ते एकदम नैसर्गिक, म्हणजे जसं गावचं वातावरण असतं ना तसं आहे. म्हणजे हवेमध्ये थोडंसुद्धा असं हे नाही, दूषित वातावरण नाही. कुठं कारखाने, कुठं काय हे असं अजिबात नाही. त्यामुळं ना एकदम नैसर्गिक वातावरण आहे
आणि त्यामुळं ना सकाळचा टायमिंग जो असतो ना तो खूपच फ्रेश वाटतो इकडं, कारण की ह्या वातावरणामुळे. तर आता पूर्ण घराला झाडू मारून झालेला आहे आणि तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड पण झाला होता. आणि आता इथे मी बटाटे काढून घेते एका ताटामध्ये आणि बटाटे ना थोडंसं जास्तीच शिजले होते. तर म्हणजे एखादी शिट्टी जास्ती झाली वाटतं, त्यामुळं बटाटे थोडेसे जास्ती शिजले. पण काही हरकत नाही, कच्चं राहू नये. जास्ती शिजलं तर एखाद्या वेळेस चालतं, पण कच्चं नाही राहायला पाहिजे. आणि त्यानंतर ना कधीही मी बटाटे सोलताना पाण्यामध्ये बटाटे भिजवत नाही. कारण की पाण्यामध्ये जर बटाटे भिजवले ना, मग त्याचे ना असं सुक्कं-सुक्कं बटाटे हे होतच नाही. त्याला ना असं ओलसरपणा येतो बटाट्याला. त्यामुळं ना मग मी थंड करते बटाटे आणि त्यावरची साल मग आपोआप निघते. थंड जेव्हा बटाटे होतात ना, साल आपोआप पटापट निघून जाते. तर आता इथे बटाट्यावरची साल पण काढली आणि बटाटे स्मॅशरने स्मॅश पण करून घेतले व्यवस्थित आणि एकदम बारीक असं स्मॅश केलेले आहेत. तर आता याच्यामध्ये टाकणार आहे पावडरचे मसाले. तर सगळ्यात अगोदर चवीपुरतं मीठ टाकलं इथे. त्यानंतर थोडंसं जिरे पावडर, थोडंसं धना पावडर हे मिक्स केलं आणि त्यानंतर लाल तिखट जेवढं लागतं तेवढं, म्हणजे आम्हाला तर स्पायसी खायची सवय आहे. सप्पक आम्हाला जमत नाही अजिबात. त्यामुळे इथे 2 ते 2.5 चमचे मी तिखट टाकलं. त्यानंतर कोथिंबीर टाकली चवीनुसार आणि त्यानंतर आता इथे कांदा आणि टोमॅटो जो बारीक चिरून घेतला होता, तो पण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर सँडविच बनवायचं म्हटलं तर म्हणजे सगळे असं वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कोणी चीज, कोणी काय. जे असेल त्या वस्तूंनी बनवायचं म्हणलं तरीसुद्धा खूप छान होतं सँडविच. बाकी चीज वगैरे टाकलं, पनीर वगैरे टाकलं तर ते अजूनच बेस्ट होतं. पण जे आहे त्याच्याने बनवायचं म्हणलं तरीसुद्धा छान होतं इथे. तर आता हे सगळं जिन्नस ना मी एकत्र एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि आता बारी आहे म्हणजे सँडविच तयार करण्याची. तर आता इथे वैभवदादाची तयारी चालू होती आणि जेव्हा त्याची तयारी चालू असते, तेव्हा त्याला ते आपलं ते पियानो वाजवायचं ते हौस आहे ना त्याला, तर ते लावून बसलेला असतो तो किंवा काहीतरी बाबासाहेबांची गाणी वगैरे लावलेलं असतं सकाळी-सकाळी. त्यामुळं ना म्हणजे त्याला सवयच आहे ती सकाळी उठल्या-उठल्या बाबासाहेबांची गाणी ऐकायची आणि किंवा ते म्युझिक ऐकायचं ही सवय असते त्याला. तर आता त्याची चालू आहे तयारी आणि तोपर्यंत इथे मी सँडविच तयार करत आहे. तर सर्वात अगोदर मी सगळे स्लाईस असं पसरवून घेतले ताटामध्ये आणि जेवढे काही हे होते माझ्याकडे, तर ग्रीन चिल्ली सॉस आणि टोमॅटो सॉस हे दोन्ही पण घेऊन ते पूर्ण जे ब्रेडची स्लाईस आहे त्याच्यावरती पसरवून घेतलं आणि त्यानंतर मग हे जे आपण बटाट्याचं जे हे तयार केलेलं आहे मिश्रण, तर ते याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे. तर आता इथे वरची जी ब्रेडची स्लाईस आहे त्याच्यावरती मी ना मेयोनीज टाकून ते पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते सँडविच जे आहे ते तयार केलं आहे. तर आता सँडविच पटकन शेकून घेते, कारण की वैभवदादाची तयारी झालेली आहे आणि तो वाट बघतोय सँडविचची. तर आता सँडविच शेकायला ते बटर नव्हतं, त्यामुळं ना मग मी इथे जे आमचं रोजचं म्हणजे भाजीमध्ये टाकण्याचं जे ऑइल आहे, तर ते इथे मी वापरणार आहे. तर तूप टाकलं असतं, पण तूप टाकलं ना तर अनूताईला ते वास पण सहन होत नाही आणि ते अजिबात खाणार नाही. त्यामुळे इथे तेलामध्ये इथे सँडविच ते मी शेकून घेणार आहे. आणि आपल्याकडे सँडविच मेकर जरी नसलं ना तरीसुद्धा अशा प्रकारे जर आपण सँडविच केले ना तर खूप टेस्टी आणि खूप कुरकुरीत छान असे सँडविच तयार होतात. सँडविच मेकरची गरज पण नाही लागणार, असे एवढे छान तयार होतात. तर आता इथे सँडविच तव्यावरती ठेवलं आणि त्याच्यावरती ना काहीतरी ओझं ठेवायचं असतं, असं वजनदार वस्तू. तर आता त्यानंतर म्हणजे एक 5 सेकंदासाठी फक्त ठेवायचं आणि त्यानंतर आलटून-पलटून त्याला व्यवस्थित असं शेकून घ्यायचं दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत.
म्हणजे ते कुरकुरीत होतात। तर आता इथे सँडविच तयार झालेले आहेत, व्यवस्थित शेकून झालेलं आहे, लालसर झालेले आहेत। तर आता इथे वैभवदादासाठी प्लेट तयार करते। तर फ्रेंड्स, आता इथे नाश्ता तयार झालेला आहे आणि आता मी नाश्ता देते वैभवदादाला आणि त्याचसोबत मला पण भूक लागली, त्यामुळे मी पण खाणार आहे। तर या तुम्ही पण नाश्ता करायला। आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते फ्रेंड्स, कारण की खूप मोठा झाला व्हिडिओ। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा। बाय।